तर वाल्मिक कराड धनंजय मुंडेंची खुनांमध्ये भागीदारी असं आव्हाड म्हणतात। जितेंद्र आव्हाड यांनी धनंजय मुंडेंवर हा गंभीर आरोप केलाय। बीड हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडला सोडणार नाही असं देखील अजित पवार म्हणालेत। वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडेंची खुनामध्ये भागीदारी, आव्हाडांचा गंभीर आरोप। अनेक व्यवसायामध्ये त्यांची भागीदारी आहे। अहो, खुनांमध्ये त्यांची भागीदारी आहे, बाकी व्यवसाय राहू द्या बाजूला। धनंजय मुंडे मंत्री असताना वाल्मिक कराड पकडला जाईल अशी अपेक्षा कसं काय करू शकता, आव्हाड यांचा सवाल। त्या दोघांचं किती आतमधनं गुळपीट आहे हेच मला सरकारला दाखवायचं आहे। आणि एवढं गुळपीट असताना तुम्ही कशी अपेक्षा करता हो? मंत्रिमंडळात धनंजय मुंडे असताना वाल्मिक कराड पकडला जाईल, अजून तर त्याला 302चा आरोपी नाही केलाय। बीड हत्या प्रकरणातील मास्टरमाइंड कुणीही असू द्या, त्याला सोडणार नाही, अजित पवारांचा इशारा। बीड हत्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, मुख्यमंत्र्यांनी टाइमपास केला, पटोलेंचा आरोप। धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळातून बाहेर काढा, पटोले यांची मागणी। काही झालं तरी याबद्दलचा मास्टरमाइंड जो कुणी असेल, कुणी असू द्या, त्याला सोडायचं नाही, भले त्याची किती मोठी किंमत मोजावी लागली तरी चालेल। या सगळ्या प्रकरणामध्ये निष्पक्ष चौकशी व्हावी, तातडीनं मुख्यमंत्र्यांनी कारवाई केली पाहिजे होती, पण मुख्यमंत्र्यांनी टाइमपास करण्याचं काम केलेलं आहे। धनंजय मुंडेंच्या पत्नीच्या कंपन्यांमध्ये धनंजय मुंडेंच्या जवळच्या सहकार्याची भागीदारी असल्याचा वडेट्टीवार यांचा दावा। बीड हत्या प्रकरणातील मास्टरमाइंडवर आम्ही कडक कारवाई करणार, उदय सामंत यांचं वक्तव्य। धनंजयला बाजूला करावं आणि निपक्ष चौकशी करावी। दूध का दूध, पाणी का पाणी, तुम्हाला लगेच दिसतील रिझल्ट। कारण जो सहकारी आहे त्यांच्या कंपन्यामध्ये, त्यांच्या धनंजयच्या मिसेसच्या कंपन्यामध्ये भागीदारी आहे, अशा व्यक्तीची चौकशी सत्तेवर असणारी व्यक्ती कशी करू शकते? त्यामुळे निपक्ष चौकशी होणे कठीण आहे, बाजूलाच सारा आणि चौकशी होऊ द्या। बीडच्या बाबतीमध्ये जो मास्टरमाइंड आहे, जो कोण पोलीस तपासामध्ये निष्पन्न होईल, त्याच्यावर कडक कारवाई करू, त्याला अटक करू। आणि आम्ही शिवसेना पक्षामार्फत एकनाथ शिंदे साहेबांच्या मार्फत देखील काही मदत या दोन्ही कुटुंबांना करणार आहोत। मंत्री संजय शिरसाट यांनी घेतली संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट। संतोष देशमुखांचे भाऊ धनंजय देशमुख यांची संजय शिरसाट यांच्याकडे न्यायाची मागणी। माझ्या भावाच्या मारेकऱ्यांना अटक करा, धनंजय देशमुखांची शिरसाट यांच्याकडे मागणी। माझ्या आईची शपथ खातो आणि माझ्या गेलेल्या भावाची शपथ खातो, मी एकही शब्द खोटं बोलणार नाही। हा न्याय तुमच्या हातात द्यायचा, मी फक्त तळतळीनं माझी भावना व्यक्त करतोय, तुम्ही मला न्याय द्या। आरोपींवर कडक कारवाई करणार, देशमुख कुटुंबियांच्या भेटीनंतर शिरसाट यांची ग्वाही। या संतोष देशमुखच्या हत्यामध्ये ज्यांचा हात असेल, मग तो कोणीही असो, कोणत्याही पक्षाचा असो, त्याच्यावर कारवाई ही झाली पाहिजे। आणि ज्यांचाही हात असेल त्यांना हे सरकार माफ करणार नाही, हे असं मुख्यमंत्र्यांसहित दोन्ही उपमुख्यमंत्री साहेबांनी सुद्धा सांगितले।